आज आपण घरगुती स्टाईलमध्ये एकदम सोप्या पद्धतीत दुधी भोपळ्याचे कोफ्ते आणि त्याची करी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलोचा दुधी भोपळा घेतलेला आणि तो सोलून किसून घ्यायचा आहे. मग हा किसलेला दुधी एका कॉटनच्या कपड्यामध्ये घालून तो पिळून त्यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं. दुधी पूर्णपणे कोरडा झाला पाहिजे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आले लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आणि कॅप्शनमध्ये जेवढे सुके मसाले दिलेले आहेत ते सर्व घालायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सर्व साहित्य एकत्र एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे बेसन घालून घ्यायचं आहे आणि चिमूटभर खायचा सोडा. आता पुन्हा हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाहीये. त्यानंतर याचे असे छोटे छोटे कोफ्ते तयार करायचे आहेत आणि तेल आपल्याला मीडियम गरम करून त्यामध्ये हे कोफ्ते सोडायचे आहेत. मंद आचेवर कोफ्ते तांबूस रंगाचे होईपर्यंत फ्राय करून ते काढून घ्यायचे आहेत. आता ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी 3 टोमॅटोचे तुकडे करून घेतलेले आहेत. यामध्ये आपल्याला 10 काजू घालायचे आहेत आणि काजू 1 तास आधी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. यामध्ये पाणी न घालता याची प्युरी तयार करायची. त्यानंतर पातेल्यात 2 मोठे चमचे तूप घालायचे आणि 1 ते 2 चमचे तेल घालून फोडणीसाठी अर्धा चमचा जिरं घालायचं आणि अख्ख्या मसाल्यांमध्ये 1 तेजपान, 1 दालचिनी आणि 3 वेलच्या घालायच्या आहेत. हे अर्धा सेकंड परतल्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक चिरून घालायचे. कांदा लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. मग यामध्ये 2 चमचे आले लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालायची. पेस्ट साधारण 1 मिनिटे परतल्यानंतर कॅप्शन मध्ये दिलेले सर्व सुखे मसाले घालून घ्यायचे आणि त्यासोबतच थोडंसं गरम पाणी घालायचं जेणेकरून मसाले जळायला नको. मग सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आणि पुन्हा सर्व छान एकजीव करून पातेल्यावर झाकण ठेवायचंय. गॅस मंद आचेवर ठेवून साधारण 10 ते 12 मिनिटे ग्रेव्ही शिजवायची. मध्ये 3-4 मिनिटांनी परतून घ्यायची जेणेकरून ग्रेव्ही खाली टोपाला लागायला नको. त्यानंतर आपल्याला ग्रेव्ही किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे. त्यासोबतच चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालायची. मग यामध्ये कसुरी मेथी आणि गरम मसाला पावडर घालून पुन्हा सर्व छान एकजीव करून घ्यायचे आणि 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर ग्रेव्ही शिजू द्यायची. मग यामध्ये तयार केलेले कोफ्ते सोडायचे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून फक्त 1 ते 2 मिनिटे कोफ्ते ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचे. ही कोफ्ता करी चपाती, रोटी, फुलके, नान यासोबत खायला खूप छान लागते आणि नेहमी आपण तीच सिंपल भाजी खाऊन कंटाळलेलो असतो. त्यामुळे कधीतरी असं वेगळं ट्राय करून बघायचं, खायलाही मज्जा येते.